मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पन्न करतात, पण त्याचं मार्केट नसल्यामुळं इथले शेतकरी परेशान आहेत आणि इथल्या शेतकऱ्याला शासनाकडून मदत अशी नावाची चीजच नाही. पीक विमा नाही भेटला अजून. गेल्या वर्षी थोडा भेटला होता, काही भेटला आणि काही भेटले नाही गेलेले. मला वाटते केंद्र सरकारने शेतकरी हा एक केंद्रबिंदू समजून हा बजेट सादर करायला पाहिजे. 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचं अर्थसंकल्प बजेट जाहीर होणार आहे आणि याबाबत नेमकं शेतकऱ्यांना काय वाटतं, शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घ्या. हिंगोलीचे शेतकरी आहेत आणि आता आपण शेतकऱ्यांकडून जाणून घ्या नेमकं बजेट जाहीर होणार आहे. नेमकं आपण शेतकरी म्हणून एका मुंड्यामध्ये सध्या आपण विक्रीसाठी आलेले आहात या ठिकाणी आणि नेमकं आता बजेटमध्ये आपली काय मागणी असणार आहे सरकारकडे? नाही, शासनाचं बजेट म्हणजे कागदोपत्रीच आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्याच्या मालाला भाव, शेतकऱ्याचं आता नापेडची खरेदी सोयाबीनची केली तर तिथं 15-15 दिवस सोयाबीनच्या काटा होईना. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हळदीचं मार्केट हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पन्न करतात, पण त्याचं मार्केट नसल्यामुळं इथले शेतकरी परेशान आहेत आणि इथल्या शेतकऱ्याला शासनाकडून मदत अशी नावाची चीजच नाही. दुष्काळ जाहीर करतात, त्याचे पैसे टाकत नाहीत. विमा भरला तर विम्याचे पैसे भेटत नाहीत. शेतकरी मोठ्या प्रमाणात हिंगोली जिल्ह्यामध्ये आत्महत्या करण्यास असा प्रवर्ग शासनाला वाटते की बाबा जीव द्यावा. कर्जमाफी होत नाही. शासन नुसतं कागदोपत्री म्हणते की मी निवडणुकीच्या आधी की आम्ही सगळे शेतकऱ्याचे 7-12 कोरे करू. कर्जमाफी करण्याची आपली मागणी. आपण आणखी काही शेतकरी आहेत, मला सांगा आता बजेटमध्ये नेमकी आपली काय अपेक्षा असणार आहे केंद्र सरकारकडे? केंद्र सरकार बजेट जाहीर करणार आहे. मला वाटते केंद्र सरकारने शेतकरी हा एक केंद्रबिंदू समजून हा बजेट सादर करायला पाहिजे. कारण की आता केंद्र सरकारच्या तर निवडणुका अजून 4 वर्ष काय होणार नाहीत. आमच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभेमध्ये शेतकरी कर्जमाफीची जे त्याने घोषणा केली होती, मागचं सरकार तरी बरं होतं त्या ठाकरे साहेबाचं. त्यानं तरी आल्या शेतकऱ्याची कर्जमाफी पहिल्या अधिवेशनामध्ये माफ केली होती. मग यायनं आश्वासन देऊन असं काय केलं? आज आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीचं एवढं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतो. हे हळदीचं जे संशोधन केंद्र आणलं ते काय फक्त यायनं श्रेयवादासाठी आणलं होतं का? त्याच्यावर काय काम चालू आहे? जे बाळासाहेब ठाकरे एकीकडे खत बियाणावर मोठ्या प्रमाणात जीएसटी सरकार लागते, याबाबत काय वाटतं आपल्याला? खता बियावर हे जे जीएसटीचं धोरण आहे का, हे आतापर्यंत सरकारलाच कळालं नाही. जीएसटी मध्ये जर तुम्ही एवढ्या 170-80 जर दुरुस्ती सुधारणा करत असाल तर जीएसटीचं धोरण तुम्हाला कळालं काय? आमच्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही जीएसटी लावलेला आहे आणि आम्हाला खत घ्यायचं त्याच्यावर जीएसटी. आज खताचे भाव काय साहेब? 500 रुपयाचं DAPचं पोतं आज तुम्ही 1700-1600 रुपयाला द्यायले. त्याच्यावर आम्हाला लिंकिंग देतात दुकानदार. त्याच्यावर आम्हाला हे घ्या ते घ्या तर खत भेटणार. मग तुम्ही शेतकऱ्याची सगळ्या बाजूने पिळवणूक करणार आहेत का? म्हणजे शेतकऱ्यांना काय दोरीच सोबत ठेवायची का फाशी घ्यायला? या केंद्र सरकारनं या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यासाठी ठोस तरतूद काही करायला पाहिजे आणि आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करायला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. कर्जमाफी करण्याची मागणी. आपल्याला आणखी काही शेतकरी आहेत, मला सांगा इकडं शेतकऱ्यांच्या भावाला हमीभाव मिळत नाही. आपण सध्या मार्केटमध्ये आलेला आहात, कसा भाव आहे आणि काय मागणी असणार आहे? आता शेतकऱ्याच्या भावाला हमी भाव पाहिजे होता तेवढा असा नाहीये. आता आम्ही हळद आणलेली आहे, 16-17 हजार रुपये भाव होता त्यावेळेस. काय हळदीला असं ते हे काही झालेलं नाही. आता हळद आमची गेलेली एक गठ्ठू गेलेलं 12,250. त्याच्या बाद एक गेलेली 78 तुकडी होती ती. असे काही भाव भेटलेले नाहीत हळदीला. हळदीचं उत्पन्न खर्च जर पाहिला हिशोबाने खर्च भरपूर खर्च व्हायला हळदीला, पण भाव भेटत नाही शेतकऱ्याला. पीक विमा भेटला का? पीक विमा नाही भेटला अजून. गेल्या वर्षी मिळाला होता? गेल्या वर्षी थोडा भेटला होता, काही भेटला आणि काही भेटले नाही गेलेलं. पीक विमा पण नाही भेटलेला. आता नाफेडची खरेदी समजा तुरीची बी जे आहे, तुरीची खरेदी अशी कमी व्हायली. तूर चालली 75 पहिली होती, आता 60, 61, 62, 72 लोक तूर चाललेली आहे. शेतकऱ्यांनी करायचं काय? आपल्याला आणखी काही शेतकरी आहेत. दादा मला सांगा, आपण या मार्केटमध्ये आलेला आहात. एकीकडे आता बजेट जाहीर होणे केंद्र सरकारचं आणि बजेटमध्ये सरकारकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? सरकारकडून आमच्या शेतीमालाला भाव हमी द्यायला पाहिजे. म्हणजे पहिले 17 विकाली, आता 12 विकाली, बरीच भरतो. सोयाबीनला भाव आहे का? सोयाबीनला 3800 रुपये भाव आहे इकडे मार्केटमध्ये. तिकडे 48 द्यायला, पण काय सगळी चालणे करून 10-10, 15-15 कट्टे घराला वापस न्यायला लागले. आपण बघितलं की एकूण हिंगोलीचे शेतकरी आहेत आणि या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या भावाला हमी भाव द्यावा, त्याचबरोबर जे बियाणावर जे जीएसटी कमी करावी अशी मागणी आता या शेतकऱ्यांतून केली. कॅमेरामन राजू सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.